जय संविधान जय भारत. मित्रांनो, मी ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन. अशातच तुम्हा सर्वांना माहीत आहे की कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो 35 फुटी पुतळा उभारण्यात आलेला होता, हा पुतळा फक्त 8 महिन्याच्याच कालावधीमध्ये पडला गेला. आणि म्हणून या पुतळ्याच्या पाठीमागे काय राजकारण आहे किंवा मग हा पुतळा कशा पद्धतीने बनवण्यात आला होता आणि हा जाणीवपूर्वक बनवण्यात आला होता का, काही षड्यंत्र होतं का, याचा खुलासा करण्यासाठी मी तुमच्या समोर या लाईव्हच्या माध्यमातून आहे. सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो 35 फुटी पुतळा उभारण्यात आला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर, तर 4 डिसेंबर 2023 रोजी नौदलच्या दिनानिमित्तानं हा पुतळा उभारण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं. अवघ्या 8 महिन्यामध्येच हा पुतळा पडला गेला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 98 वर्षाची परंपरा असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे आणि अवघ्या 8 महिन्यात पुतळा पडलेला, मला वाटतंय हा महाराष्ट्रातील नव्हे तर हा देशातला सगळ्यात पहिला इव्हेंट असेल, घटना असेल, इव्हेंट असेल की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात पडला. म्हणून हा पुतळा 8 महिन्यातच पडल्यामुळे एक थोडा षड्यंत्राचा भाग, काही षड्यंत्राचा भाग आहे का आणि याच्या मागे काही षड्यंत्र आहे का, तर मला तरी माझ्या प्राथमिक तपासामध्ये असं वाटतंय की याच्यामध्ये षड्यंत्र आहे. ही काही साधी झालेली घटना नाहीये. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हा पुतळा वाऱ्याने कोसळला असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले. तर ही सुद्धा फार हास्यास्पद गोष्ट आहे की एक पुतळा अगदी वाऱ्याने कोसळतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, या पुतळ्याचं काम किती निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं होतं, किती कमकुवत पुतळा बनवण्यात आला होता याची तुम्हाला कल्पना येईल, जाणीव होईल. कारण अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला आहे आणि मुख्यमंत्री सारे म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असलेली, विराजमान असलेली व्यक्ती सुद्धा म्हणते की हा वाऱ्याने कोसळला. म्हणजे काय हास्यास्पद गोष्ट आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पुण्यामध्ये उभारण्यात आला होता, जो 96 वर्ष झालेत हा पुतळा दिमाखात उभा आहे. म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक वर्षापासूनचे, म्हणजे 96, 50, 70, 80 वर्षापासूनचे पुतळे सुद्धा आहेत, जे पुतळे दिमाखात उभे आहेत आणि कुठल्याही प्रकारचा कुठलाही ऊन, वारा, पाऊस याने कधीही या पुतळ्यांना कधीही डॅमेज केलेलं नाही. असं असताना की इतक्या कमी कालावधीमध्ये पुतळा बनवण्यात आला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुतळा बनवण्यासाठी इतकी घाई गडबड करण्यात आली, त्याचं उद्घाटन करण्यासाठी गडबड करण्यात आली. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी बोलवण्यात आलं. एवढी गडबड काय होती? कुणाच्या लग्नाला या पुतळ्याच्या समितीला जायचं होतं किंवा मग पुतळा बनवणारी जी कंपनी होती याला इतकं गडबडीत हा पुतळा बनवून नेमकं काय साध्य करायचं होतं, हाही एक प्रश्न आहे आणि शंका सुद्धा आहे. दुसरं, पहिला जो की पुतळ्याचा हा इन्सिडेंट आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण होता. त्यातला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पुतळा जो उभारण्यात आला यासाठी कुठलं टेंडर काढण्यात आलं होतं, कुठली समिती स्थापन करण्यात आली होती, पुतळ्याचं जे काम होतं हे पुतळा झाल्यानंतर, म्हणजे एकतर पुतळ्याची समिती जी असते, हा पुतळा चालू असतानाच वारंवार त्याच्या भेटी देत असते आणि त्या पुतळ्याचं काम कशा पद्धतीचं झालंय ते पाहत असते. त्याचबरोबर पुतळा पूर्ण झाल्यानंतर ओके कंडिशनमध्ये असेल तरच त्या पुतळ्याला स्वीकारलं जातं आणि पुतळा जर ओके कंडिशनमध्ये नसेल तर पुतळ्याला स्वीकारलं जात नसेल. मग असं असताना पुतळा अर्धवटच कमकुवत असताना का स्वीकारला गेला, हा एक प्रश्न आहे. ही कंपनी जी होती, पुतळा ज्यांनी निर्माण केला, ही कंपनी कोणती होती मी तुम्हाला सांगतो. मेयर्स आर्टिस्ट्री नावाच्या कंपनीनं ठाण्यामधल्या हा पुतळा तयार करण्यात आला होता. या कंपनीने हे काम केलं होतं आणि या कंपनीचे मालक जयदीप आपटे नावाचे ग्रस्त आणि ज्यावेळेला पुतळा पडला त्यावेळेला तब्बल 9 दिवस हे फरार राहून पोलिसांना गुंगारा देत होते. आणि हे जयदीप जे एकदम तरुण वयाचे, कधी यांचं वय 28 सांगितण्यात आलं तर कधी यांचं वय 39 सांगण्यात आलं. आता याचं आधार कार्ड मला वाटतं व्हायरल करायची गरज आहे, जेणेकरून यांचं ॲक्च्युअल वय काय असेल हे आपल्या महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. जयदीप आपटे यांना हे काम देण्यात आलं होतं कल्याणमधले. आणि आश्चर्याची गोष्ट ही होती की जे टेंडर काढण्यात आलं होतं, टेंडर ह्यांच्या कंपनीला देण्यात आलं होतं आणि हे जयदीप आपटे केवळ आणि केवळ 2.5 वर्षाचा पुतळा बनवायचा अनुभव असलेली व्यक्ती आहेत. मी जे षड्यंत्र म्हणालो ना, हे षड्यंत्र का म्हणालो की महाराष्ट्रामध्ये आज 50-50 वर्षाचे व्यक्ती आहेत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बहुजन महापुरुष असतील किंवा कुठलेही महापुरुष असेल, यांच्या महापुरुषांचा पुतळा बनवायचा अनुभव आहे.
मग एवढे दिग्गज अनुभवी लोक महाराष्ट्रामध्ये असताना अवघ्या 2.5 वर्षाचा अनुभव असलेल्या पोराला हे काम का देण्यात आलं होतं? तर याच्यावरती परत आणखीन काही खुलासा पुढे आला की श्रीकांत शिंदे यांचे हे जवळचे होते, म्हणजे मित्र परिवारातील होते, म्हणून यांना हे काम देण्यात आलं होतं. आता याच्याबद्दल पुष्टी मला ही माहिती नाहीये, परंतु हे मीडियामध्ये सापडलेले. म्हणजे अगदी जयदीप आपटे सारख्या शेंबड्या पोराला हे पुतळा बनवायचं काम देण्यात आलं होतं की ज्यानं फक्त आणि फक्त 2 फुटापर्यंतचे पुतळे बनवलेले होते आणि 2.5 वर्षाचा अनुभव असलेली ही कंपनी होती. या कंपनीला फारसा काही अनुभव नव्हता. महाराष्ट्रामध्ये अनुभव असलेले फार कंपन्या आहेत, तरी सुद्धा डावलून ह्या कंपनीला देण्यात आलं होतं. मग हे काही जाणीवपूर्वक करण्यात आलं होतं का काय, हा सुद्धा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवल्यानंतर आपण त्या पुतळ्याला व्यवस्थित पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर, ज्याला फेस कट म्हणतो, याच्यावर या बाजूला एक खोच किंवा मग एक उरण आपल्याला दिसतोय, भेग दिसते याच्यावर. तुम्ही पाहिलं असेल तर थोड्याशा बाजूला तुम्हाला ते दिसेल त्याच्यामध्ये. तर ही सुद्धा जाणीवपूर्वक बनवण्यात आली होती का चुकून बनवण्यात आली होती? हा म्हणजे ज्यावेळेला अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार मारण्यासाठी धावून आले होते, त्यावेळेला ती तलवार जिरे टोपाला छेदून खाली गेली होती आणि ती भेग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली पहिली आणि महत्वाची शेवटची भेग होती, जखम होती. आता याला जयदीप आपटेने सुद्धा ऐतिहासिक महत्व देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या फेस कटवर जाणीवपूर्वक या ठिकाणी तशा पद्धतीचा उरण निर्माण करण्याचं काम केलं होतं. आणि मी जाणीवपूर्वक का शब्द वापरतोय तर जयदीप आपटेने आपल्या मित्रासोबत जी चॅटिंग केली त्या चॅटिंग मध्येचा स्क्रीनशॉट प्रसार माध्यमांनी दाखवला आणि तो सगळीकडे व्हायरल झाला. त्याच्यामध्ये सुद्धा तो त्याच्यावर म्हणजे हसतोय, लॉफिंग मेसेज देतो त्याच्यामध्ये, आणि म्हणून तो म्हणतो की तुलाच लक्षात आलं, बाकीच्याला आणखी लक्षात आलेलं नाहीये. म्हणजे किती ह्या हरामखोरपणा ह्या आर्टिस्टने केलेला आहे. अगदी कमी वयाचा हा मुलगा आहे तरी सुद्धा याला हे काम दिलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी मी म्हणतो जाणीवपूर्वक करण्यात आलेला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे जो काही उरण दाखवला होता हा सुद्धा जाणीवपूर्वक दाखवण्यात आला होता, असा माझा आरोप आहे. सरकारचे बरेचसे मंत्री, इव्हन भारताचे प्रधानमंत्री यांनी सुद्धा या ठिकाणी याची माफी मागितली की ह्या झालेल्या कृत्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झाला. त्याच्यानंतर सरकारचे सगळे राज्याचे मंत्री आहेत, जे की मुख्यमंत्री असतील की उपमुख्यमंत्री असतील, यांनी सुद्धा माफी मागितली की ह्या प्रकरणामध्ये की ही बाब जी आहे ही अशी व्हायला नव्हती पाहिजे. परंतु माझा असा प्रश्न आहे की केवळ आणि केवळ माफी मागून होणार आहे काय? याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती. जिथून टेंडर दिलं तिथपासून जी समिती स्थापन झाली तिथपर्यंत जयदीप आपटेलाच केवळ मोहरा बनवून याच्यात अडकवण्याचा प्रयत्न होतोय का, हे सुद्धा एक मला असं वाटतं की हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो. अगदी कमी वयाच्या माणसाला टेंडर देणे, त्याला अनुभव नसताना त्याला टेंडर देणे, 2.5 वर्षाचा अनुभव आहे, 2-2 फुटाचे पुतळे बनवायचा अनुभव ज्या व्यक्तीला आहे त्याला टेंडर देणे आणि जाणीवपूर्वक हे दिल्यानंतर पुतळा पडणारच होता ह्याची कल्पना त्यांना राज्य सरकारच्या लोकांना होती. आणि त्याच्यानंतर एक सपशेल माफी मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांचाच नव्हे तर महाराष्ट्रातील बहुजन महापुरुषांचा, नेत्यांचा जाणीवपूर्वक वारंवार अपमान करायची जी परंपरा या महाराष्ट्रामध्ये आहे ती याच्या पूर्वीपासून आहे. म्हणजे इतर बहुजन महापुरुषांचाही वारंवार अपमान होतोच कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही अशा प्रकारचे सत्र आहेत हे फार मोठ्या प्रमाणात इतरांच्या तुलनेमध्ये, ही सुद्धा गंभीर गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं 2003ला तुम्हाला माहिती आहे 13 फेब्रुवारी 2003ला जेम्स लेम नावाच्या विदेशी लेखकाने भारतात येऊन संशोधन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं त्यानं सुद्धा टिप्पणी केली होती. आणि त्यानं जे पुस्तक लिहिलं होतं शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, याच्यावर फार गदारोळ झाला होता. या पुस्तकाला बंदीची मागणी झाली होती आणि बरेच वर्ष या पुस्तकावर काय म्हणू एक फार मोठं वादंग होतं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने हे पुस्तक पब्लिश केलं होतं, ज्याला कथाकथित शिवशाहीर म्हणतात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेने सुद्धा याची स्तुती केली होती. ह्या पुस्तकाच्या पान नंबर 93 वर छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांच्यावर बदनामीकारक लिखाण करण्यात आलं होतं आणि ते अत्यंत खालच्या दर्जावर लिखाण करण्यात आलं होतं. मी हे लिखाण काय होतं हे इंग्रजी मूळ पुस्तक होतं. या मूळ पुस्तकातील एक लिखाणाचा सारांश वाचून दाखवतो, पान नंबर 93 वरचा. हिज गार्डियन, हिज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने लिहितोय जेम्स लेन. हिज गार्डियन दादोजी कोंडदेव वाज हिज बायोलॉजिकल फादर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गार्डियन, देखरेख करणारा दादोजी कोंडदेव नावाचा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा बायोलॉजिकल फादर आहे. म्हणजे अनुवंशशास्त्रानुसार
जनुकीय वडील ज्याला म्हणले गेले, असा वडील तो म्हणतोय दादोजी कोंडदेव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. कोण? जेम्स लिम 2003च्या पुस्तकामध्ये. आणि इतका मोठा प्रकारे तो अपमान करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे बाप बदलायचा हा मथळा होता, हा पॅरेग्राफ होता. या पुस्तकावर बंदी आणण्यात आली, परंतु 2004ला ही पुन्हा बंदी उठवण्यात आली होती. हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे अपमान मागील बरेच वर्षापासून होता आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुचे प्रकरण महाराष्ट्र शासनानं पुस्तकात छापलेलं प्रकरण होते. आणि या गुरुच्या प्रकरणामध्ये सुद्धा रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु दाखवण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची रामदास स्वामीच्या आयुष्यात कधी भेट झाली नसल्याचे पुरावे नंतरच्या कालखंडामध्ये इतिहास तज्ञांनी ज्यावेळेला दिले, ते त्यावेळेला हा धडा इतिहासातून वगळण्यात आला. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण सुद्धा या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अरबी महासमुद्रामध्ये करोडो रुपये खर्च करून चलो चले लेकर छत्रपती का आशीर्वाद, चलो चले कुणाला साथ सांगत नाही, परंतु अरबी महासागरामध्ये हे स्मारक बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे असं दाखवण्यात आलं होतं. अद्यापही याला इतके वर्ष उलटूनही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम कुठं रेंगाळलं मला अजून माहीत नाही. हा सुद्धा एक प्रकारचा महापुरुषांचा अपमानच होतो. आणि आजचा जो निकृष्ट पद्धतीचा पुतळा जाणीवपूर्वक बनवण्यात आला, टेंडर देण्यात आलं, इतके कोटी रुपये खर्च करण्यात आले, आणि एका तरुण आर्टिस्टला, जो आर्टिस्ट म्हणतो की मी मुंबईमध्ये शिकलो, त्या ज्या कॉलेजमध्ये शिकलो असं त्याचं सांगणं आहे, त्या कॉलेजमध्ये हा कोर्सच नाही पुतळा बनवण्याचा. आणि असं असताना जाणीवपूर्वक त्याला हे काम देण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला. म्हणून यामागे मी असं म्हणतो की मला खरं तर डॉक्टर बालाजी जाधव यांचं एक पुस्तक आठवलं. माझे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे मित्र डॉक्टर बालाजी जाधव यांचं पुस्तक आठवलं. त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला सांगू इच्छित नाही, बऱ्याच जणांना माहीत असेल तर त्यांनी कमेंट करावं. परंतु खरंच आज ती परिस्थिती निर्माण झालेली की आमच्या महापुरुषांचे वारंवार अपमान केले जात आहेत आणि ध्रुवीकरणासाठी त्याचा उपयोग केला जातोय. ही फार गंभीर गोष्ट आहे. म्हणून यामागचे षडयंत्र काय आहे, हा वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा, बहुजन महापुरुषांचा अपमान या ठिकाणी ब्राह्मणी व्यवस्था का करत आहे, याला सरकार सुद्धा याला जबाबदार आहे का? आणि म्हणून असे अनेक प्रश्न जे आहेत, अगदी जेम्स लेन पासून असेल तर या पुतळ्यापर्यंत असेल, तर अनेक प्रश्नांची कारणीमीमांसा करण्याची या सगळ्यांचा जनता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जनता यांना माफ करणार नाही अशा घटना करणाऱ्यांना. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत.